नमस्कार तुमका सर्वांक. आज आम्ही फक्त 10 मिनिटां भितर तयार जाऊनचे एक रानवेळीचे नुस्तें तयार करया. गरज असलेल्या थोड्याच वस्तू संगी एक अपूर्वायचे डिश आम्ही तयार करया. पहिले आम्ही बटाटे उकडून त्याची साल काढणं हे आम्ही हातान तांगा इल्लेशे मुड्डून दवरचे. हाका ग्रेट करूंक ना या स्मॅश करूंक ना, इल्लेशे 2-4 कुडके म्हणे हातान तसाचे पडता. वयल्यान हाका इल्ले आम्ही 1 कप म्हणसर उदक घालून बटाटे भिजता म्हणसर इल्लेशे वेळाक आम्ही हे भिजत दवरया. एक बाउल कान घेया. 1/2 टीस्पून म्हणसर हळदी पावडर, 1 टीस्पून म्हणसर कोरिएंडर पावडर, 1 टीस्पून म्हणसर काश्मीरी रेड चिली पावडर, संगता 1/2 टीस्पून म्हणसर क्युमिन पावडर जिऱ्या पिठो आणि 1/2 टीस्पून म्हणसर गरम मसाला पावडराक इल्लेशे उदक घालून हे बरें करून किरोवन हे आम्ही एका सायडीन दवरया. ह्या रेसिपी खातीर थोडी तयारी आम्ही पयल्याच करून दवरल्यार आमचे काम इल्लेशे इजी जाता. आता हे मसाला मिक्सचर आम्ही सायडीन दवरया. आता एका बाउलान हांगा 1/2 कप म्हणसर दही खान घेवचे आणि हे दही पयलें बरें मिक्स करचे पडता. उपरांत हाका 1/2 कप म्हणसर हांगा उदक घालचे आणि परतून बरें करून हांगा मिक्स करचे आणि हे दही हांगा रूम टेम्परेचर आसाचे पडता. इन केस तुम्ही फ्रिजान दवरले आसा जाल्यार पयलें हे रूम टेम्परेचरात येवन मागीर ह्या रेसिपीक हांगा यूज करचे. करून दवरलें दही आम्ही आता सायडीन दवरया. एका आयदनांत हांगा 2 टेबलस्पून म्हणसर तेल काडून घेवचे. तेल हांगा होऊन जाल्ल्यान सांगा 1/2 टीस्पून म्हणसर ससाव, 1/2 टीस्पून म्हणसर जिरे आणि सांगाता 1/2 टीस्पून म्हणसर मेथी घालची. इल्लीशी हांगा तांबडी मिरसांग घालची पडता. 2 या 3 म्हणसर ही हांगा कुडके करून घालची. तशेंच हाका इल्लेशे बेवा पलोई घालचो. हाची सांगाता 2 तिखे पानां आणि 2 उबी चिरली तरणी मिरसांग घालची. तशेंच हांगा इल्लेशे आले चॉप करून घालचे. हांगा आम्ही हिंग घालता पण हांगा हे आम्ही बटाटे यूज केल्ल्यान इल्लेशे आमकां आले घालचे पडता. इन केस तुमकां हिंग घालची सवय ना तर इल्लेशे आले चड घालचे. आता फ्लेम लो दवरून करून दवरिल्लो मसालो पेस्ट आसा न्ही तो हाका घालचो आणि कंटिन्युअसली हांगा स्टर करचे. मसालो हांगा बसताना तेल बंद जावन तेल बरें सुरता. तशेंच मसालो इल्लोसो दाट जावन हाचो कलर बरो येता. 1/2 टीस्पून म्हणसर हांगा हिंग घालचो. हिंग घालून हांगा बरें करून मिक्स करचे. म्हज्या चॅनलान तुम्ही नवी आसात आणि इदोळ सबस्क्राईब करूना जाल्यार दयेन सबस्क्राईब बटनाक क्लिक करा आणि म्हाका सपोर्ट करा. आता मसालो हांगा बरो फ्राय जाला. उपरांत आम्ही पोटॅटो मॅश करून दवरिल्लो आसा न्ही तो हाका घालचो. हिंग घालतना फ्लेम हांगा मिडियम टू हाय दवरचो आणि पोटॅटो हांगा बरो मिक्स जावचे खातीर सोडचो. पण हांगा स्पुनान कंटिन्युअसली हांगा मिक्स करचे पडता. उपरांत आम्ही धांगणे दांपून फ्लेम मिडियम दवरून एक बरो कोतकोतो येवच्या खातीर सोडचे. 5 मिनिटां उपरांत एक बरो कोतकोतो आयला. हांगा पोटॅटो तशेंच मसाले सांगाता बरो मिक्स जावन हाचे टेक्स्चर बरें जावन टर्न आउट जाला. आता आम्ही फ्लेम ऑफ करया. उजो बंद करचो. आम्ही दही घालचे पयलें हे मिक्सचर आसा न्ही बरें करून थंड जायचे पडता. ताचे उपरांत आमी हांगा दही घालचे. दही घालच्या टायमार फ्लेम ऑन करिनाकात. पयलें दही घालून हे बरें मिक्स जावन दी. उपरांत हांगा फ्लेम ऑन करचे. हांगा उजो आमकां लो दवरनंतर हाका एक बरो कोतकोतो हाडूंक आसा. दही हांगा पोटॅटोच्या मिक्सचरा वट्ट बरें सेट जाता म्हणसर कंटिन्युअसली स्टर करनंतर वचचें पडटा. पूण उजो एकदम लो तासाचे. कोतकोतो बरो येवच्या पयलें वयल्यान इल्लेशे आमी गार्निशा खातीर कानफेरी पालो घालया आणि धांगणे दांपून 2 मिनिटां खातीर लो फ्लेमार एक बरो कोतकोतो येवच्या खातीर सोडया. हांगा तुमी पळयत 2 मिनिटां उपरांत हांगा बरो कोतकोतो आयला. तशेंच ग्रेवीची म्हळ्यार आमच्या भाजयेची टेक्स्चर आसा न्ही एकदम परफेक्ट जावन टर्न आउट जाल्या. एकदम सिंपल तशेंच डिलिशियस फकत 10 मिनिटां भितर एक सायड डिश तयार जाला. हे तुम्ही जाय तर चपाती, पुरी नांतर आमच्या नॉर्मल रायसा संगतय सेव येता. आयचो ह्यो व्हिडिओ तशेंच रेसिपी तुमकां बरी लागली तर दयेन लायक बटनाक क्लिक करा. सांगता ही रेसिपी तुमच्या मोगाच्या कुटुंबादारांक शेअर करून म्हाका सपोर्ट करा. लाइक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करूंक बिलकुल विसरा नाका. तर बेगीनच मेळया नव्या रेसिपी वच्चो. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.